दुग्गल साहेबाचे जसे मूड चेंज होतील तसे दुग्गल साहेब आपल्या देशाचा फ्लॅग कोड बदलून टाकतील. दुग्गल साहेबांनी का वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाले तर अशा पद्धतीचा ड्रेस घालून त्याला हा झेंडा लावलेला होता समजा, आणि 15 ऑगस्टला अशा पद्धतीचा झेंडा लावला, तर पुरं BJPचा IT सेल फ्लॅग कोड ऑफ इंडिया असं सांगतो. पण दुग्गल साहेबांना त्याच्या काही दिवसापूर्वी ही बी चूक करून ठेवली होती. त्याच्यामुळं दुग्गल साहेब सेल्फ गोल करत्या. आणि याच्यामध्ये देवाभाऊ पण काही मागं नाही राहिलेले. देवाभाऊनी तर देशाला वतन म्हणायचं तर सनम म्हणून टाकलं. हम जिएंगे और मरेंगे सनम तेरे. त्याच्यानंतर गिरीश भाऊ कितवा स्वातंत्र्य दिन आहे? त्या गिरीश भाऊला तेच माहित नाही. त्यांनी शेजारच्या महिलेला विचारलं, त्या महिलेने सांगितलं 80वा स्वातंत्र्य दिन. त्याच्यामुळं यांचावाला जो देशभक्तीचा विषय आहे का तो लय वादात येते. मग अशा टायमाला जेव्हा बळजबरीने ओढून ताडून रेटून राटून देशभक्ती करायची वेळ येते आणि दुसऱ्याला हे देशभक्तीचे असे निकष लावले जात्या, तर त्या निकषामध्ये हे स्वतःच फेल ठरत्या. लोकांना काय नावं ठेवणार आहे? पहिली गोष्ट तर देशभक्तीचे कुठलेही निकष नाही आहे. देशभक्ती ही आत्मसात असते, जन्मजात असते, ती तुमच्या ऑटोमॅटिक रक्तात असते. त्याच्यासाठी वेगळी काही शिकवण घ्यायची, वेगळी काही वेशभूषा करायची अशी काहीच निर्बंध नाही आहे. पण हे बागडबिल्ले नवीन आले, यांना असं वाटतं आहे की प्रयोग करून पाहू काहीतरी जोकरांचे, तर हे प्रयोग करताय आणि त्या प्रयोगामध्ये स्वतःच फसताय. दुग्गल साहेबाचं अजून काय, मागं एकदा दुग्गल साहेब म्हणले होते की व्यापारी जे आहे का ते सैनिकापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि आता 15 ऑगस्टच्या भाषणाच्या दिवशी काय म्हणत्या, दिल्ली पोलीस हे सैनिकापेक्षा जास्त जीवावरती बेतून काम करते म्हणे. तर मग वाटलं पाहिजे दुग्गल साहेबाला थोडीफार लाज, ज्या सैनिकाच्या जीवावरती मतं मागायचे सगळं करायचं आणि त्या सैनिकाला या एकमेकासंग कॉम्पिटिशन लावून कमी लेखायचा प्रयत्न करायचा. काय गरज आहे या गोष्टी बोलायची? दुग्गल साहेबाचे असे मूड स्विंग होत असतात, तर ते कधी उलटा झेंडा लावतील, कधी सुईचा लावतील, परंतु त्यांचे जे कार्टे ते सज्ज आहे ह्या गोष्टीसाठी, त्यांना काही लाजा वाटत नाही. कारण यांचा इतिहास जो आहे का तोच मुखबरीचा राहिलेला आहे. तर हे काय सांगणार आहे? चला पाठवा पुढं. जय हिंद, इन्कलाब जिंदाबाद.